राज्याच्या राजकारणातली ही बातमी महत्त्वाची आहे। विलीनीकरणानंतर मंत्रीपद विदर्भातील शिवसेनेची सूत्र हवी। पक्ष विलीन करण्याच्या ऑफर नंतर प्रहारच्या पदाधिकाऱ्यांची ही मागणी आहे। विधान परिषदेसाठी पक्ष विलीन करण्याची शिंदेंच्या सेनेची कडून ऑफर आहे। प्रहार शिवसेनेमध्ये विलीन करण्याच्या तयारीत असल्याचंही कळतंय। शिंदेंच्या ऑफरवरती प्रहारचे अनेक पदाधिकारी सकारात्मक असल्याची माहिती समोर आलेली आहे। आणि या संदर्भातले अपडेट्स देतात गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। गजानन, काय घडामोडी घडतात विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने? नक्कीच खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जो प्रहारचे बच्चू कडू यांना ऑफर दिलेला आहे, त्यानंतर बच्चू कडू यांनी वेगळ्या पदाधिकाऱ्यांची मतं जाणून घेतली। आजही पदाधिकाऱ्यांची बैठक आहे आणि बहुतांश जे प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांचं म्हणणं आहे की विधान परिषद हवी, त्यानंतर जेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे त्यामध्ये बच्चू कडू यांना संधी आणि विदर्भातील शिवसेनेची सूत्र मिळावी अशी मागणी जी आहे ती शिवसेनेच्या प्रहारच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी बच्चू कडू यांच्याकडे केलेली आहे। या सगळ्या टर्म अँड कंडिशन मान्य असेल एकनाथ शिंदेला तरच विलीनीकरण करावं असाही आग्रह प्रहारच्या अनेक पदाधिकाऱ्यांचा आहे आणि त्या दृष्टिकोनातून बैठकांचं सूत्र मुंबईत सुरू आहे। ती खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे की गेल्या काही दिवसात बच्चू कडू 2 वेळा एकनाथ शिंदे यांच्या सोबत चर्चा झाली, भेट झाली आणि हालचालींना जो आहे तो वेग आलेला आहे। बच्चू कडू यांचं बॅकग्राऊंड जर आपण बघितलं पार्श्वभूमी तर शिवसेनेचं बॅकग्राऊंड आहे। सुरुवातीला त्यांनी शिवसेनेत काम केलेलं आहे, त्यामुळे विदर्भात शिवसेनेलाही मोठा नेता हवा, आक्रमक नेता हवा, शेतकरी नेता हवा। त्यामुळे बच्चू कडू जर आले शिवसेनेत तर फायदा होईल हे समीकरण आहे आणि प्रहारचंही म्हणणं आहे, प्रहारच्या पदाधिकाऱ्यांचं की आमदारकी मंत्रीपद विस्तारामध्ये आणि त्यानंतर शिवसेनेची विदर्भातली सूत्र मिळावी, प्रमुख नेता म्हणून पद मिळावं, जेणेकरून प्रहारचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना संधी मिळेल, त्यांना वाव मिळेल, त्यांचे कामं होईल आणि जे महत्वाचा गाभा राहिलेला आहे शेतकरी आणि दिव्यांग बच्चू कडू यांचा, त्यांच्या यशाचं काम करता येईल। कारण की जेव्हा बच्चू कडू जेव्हा गुवाहाटीला गेले होते तेव्हा हे सांगून गेले होते की शेतकरी आणि दिव्यांगांसाठी काम करायचं आहे, त्यांच्या हिताचं काम करायचं आहे। आताही तोच प्रश्न आहे की शेतकरी आणि दिव्यांगांसाठी काम करायचं आहे तर सत्तेत सहभागी होणं गरजेचं आहे। हीच भूमिका प्रहारच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी बच्चू कडू यांना समजावून सांगितली। आजही बच्चू कडू काही प्रमुख पदाधिकाऱ्यांची, काहींची ऑनलाईन तर काहींची स्वतः बैठक घेऊन चर्चा करणार आहे आणि त्यानंतर आपली भूमिका जी आहे ती जाहीर करणार आहे। परंतु पदाधिकाऱ्यांच्या मते हालचालींना वेग आलेला आहे, बच्चू कडू आपला निर्णय जाहीर करू शकतात आणि प्रहारच्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की विलीनीकरण करायला हरकत नाही। जर आमदारकी, मंत्रीपद त्यानंतर आणि विदर्भातील शिवसेनेची सूत्र किंवा शिवसेनेतलं महत्त्वाचं पद विदर्भाबाबत मिळेल तर हरकत नाही। अशा प्रकारच्या हालचाली ज्या आहेत त्या सुरू आहे। त्यामुळेच बच्चू कडू मुंबईत ठाण मांडून आहे, पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतायत, संवाद करतायत। अमरावती जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांशी संवाद केल्यानंतर ते मुंबईत गेले, राज्यभरातल्या पदाधिकाऱ्यांशी बोलतायत आणि पदाधिकाऱ्यांचं जे मत असेल त्यानुसार बच्चू कडू आपला निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे। परंतु आता हालचाली अशा आहे की जे पदाधिकारी म्हणतात त्यानुसार बच्चू कडू यांचा प्रहार पक्ष शिवसेनेत विलीन करण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहे असं खात्रीलायक सूत्रांनी सांगितलेलं आहे। कारण की प्रहारमध्ये जे संघर्ष करता आले त्यामुळे कार्यकर्त्यांना किती न्याय मिळेल पुढच्या काळात आणि जर कार्यकर्त्यांची, दिव्यांगांची कामं व्हायची असले तर सत्तेत जावं लागेल। ते सूत्र प्रहारचं एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला गेल्यावर होतं, आताही ते सूत्र आहे प्रहारच्या कार्यकर्त्याचं। त्यामुळे सूत्रांची माहिती की हालचालींना वेग आलेला आहे विलीनीकरणाच्या। निश्चितच आणि या सगळ्या हालचालींवरती आपलं लक्ष असणारच आहे। गजानन, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।